माझा स्क्रीन स्क्रीन पण शेअर करते आणि आपला टॉपिक पण समोर सांग. तुम्हाला मी दिसते का बघा? 2 मिनिटात माझी स्क्रीन शेअर करते. थोडंसं नेटवर्क जरा स्लो झालं होईल. चला, मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्यापैकी किती लोकांनी ह्या पूर्ण सुट्टीमध्ये आईला मदत बरोबर स्वयंपाक करताना कणिक भिजवून बघितली आहे, त्याच्या पोळ्या करून बघितल्या आहेत? जरा मला उदाहरण सांगा. तुमच्यापैकी किती लोकांनी हा अनुभव घेतलाय? अरे वा. सीमा, आराध्या, चंदना, आर्या, अजून कोण आहे बरं? ओके. आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये. आवाज हॅलो आवाज दीपिका येत मॅम, नाहीये. मॅम आवाज येत नाहीये. ओके. आवाज येत नाहीये मॅम. एक मिनट बच्चों, सब वेट करो 1 मिनट. ओके, आता माझा आवाज येतोय का? अचानक तुम्ही बंद येस मॅम. बंद झालं. हॅलो. हो गुड. येतोय मॅम. आता मोठ्या स्क्रीनवर तुम्ही सगळे एकदा दिसताय. मगाशी मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही किती लोकांनी आईला मदत केली स्वयंपाक करण्यामध्ये, म्हणजे कणिक भिजवण्यामध्ये, कणकेचा गोळा बनवणं, तो लाटणं आणि मग ती पोळी बनवणं, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये बऱ्याच लोकांनी हात वर करून सांगितलं की आम्ही आईला मदत केली आहे. मला दिसतंय तिकडे रुद्र. रुद्र, तू पण मदत केली. व्हेरी गुड, शाबाश. तुला जास्त मोठी शाबासकी. मला नाव माहिती नाहीये, म्हणजे जे नाव आहे येस आहे मॅम. का? व्हेरी गुड. हे तुमची नाव आहेत का तुमच्या आई बाबा ताई दादा यांची नाव आहेत? आमची नाव आई बाबा. आई बाबांची आई बाबा. आई. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ऑल राईट. हे नाव माझं. तर बर, आता ते तुम्हाला समजेल, ते मला जे म्हणायचंय ते, ज्या ज्या लोकांनी हा प्रयोग केला, आई बरोबर पोळ्या करून बघण्याचा प्रयोग, काय काय प्रोसिजर असते सांगा बरं जरा मला. कशा करतात पोळ्या? पहिलं कणिक मळावी लागते. आधीच कणिक मिळायची? कशी मिळायची मग कणिक? एक परात घ्यायची, गव्हाचं पीठ, परातीमध्ये पीठ टाकायचं. मोठी असते परातीमध्ये थोडे मीठ टाकून पीठ टाकून पाणी व्हेरी गुड. पहिले पीठ घ्यायचं. ते पीठ घेतल्यावर ते चाळायचं. ते पीठ चाळून झाल्यावर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. ते मळायचं. नंतर ती लाटून घ्यायची आणि शेगडीवर किंवा म्हणजे टाकायचं. पॅन लाटल्यावर 5-10 मांडायचा. मिनिटं ते थांबायचं. मग झाल्यावर मग पोळी लाटून घ्यायची. लाटल्यावर मग गॅस ऑन करून ते भाजून घ्यायची. आणि मग आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही मला जे सगळं सांगितलं सगळं बरोबर सांगितलं. चला की बाबा आम्ही आईला मदत केली तेव्हा आम्ही असं केलं, परात घेतली, त्यात पीठ घेतलं, त्यात पाणी घातलं, ती चांगली जी काही कणिक होती ती चांगली मळून बघितली, बरोबर. आणि मग त्याच्यानंतर आम्ही काय केलं, त्याचे गोळे बनवले, त्याला लाटलं, बरोबर. आणि मग लाटून झाल्यावरती जो आकार झाला असेल त्या आकाराची, जो नकाशा झाला असेल त्या नकाशाची जी काही पोळी होती ती काय केली आम्ही, टाकली. कुठे टाकली? तव्यावर. तवा तर बंद होता. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही एकदा पण सांगितलं नाही की तवा सुरू करायचा. मग सुरू करायचा का तवा? तवा सुरू केला होता का? म्हणजे गॅस सुरू करून त्याच्यावर तवा ठेवला होता, तवा तापला होता, असं होतं का? थंड तवा होता? काय केलं होतं? नाही, आधी तवा एकदम गरम गरम होता. पिठाचे गोळे तयार करून
गॅस आपण लावल्यानंतर तवा गॅसवर ठेवायचा गरम करून. तवा तापल्यानंतर चपाती टाकली. मग आता माझा प्रश्न असा आहे, मुद्दाम मी तुम्हाला असं का विचारलं की तुमचा तवा गरम होता का थंड होता, तर प्रश्न असा आहे, तर तुमचा तवा थंड असला आणि त्याच्यावर तुम्ही पोळी टाकली तर काय होईल? चपाती भाजणारच नाही. पोळी गरम होईल. पोळी भाजणार नाही. बरोबर. चपाती गरम बरोबर. तुम्ही जे म्हणताय परफेक्ट. चपाती कच्चीच राहील. पोळी भाजणार नाही, गरमच होणार नाही, कच्चीच राहील. बरोबर. आता सगळ्यांनी माईक बंद करा आणि ऐका. मी तुम्हाला हे का विचारणार, त्याच्यामध्ये काय काय झालं ते बघा. तुम्ही क्लेची ऍक्टिव्हिटी केली असेल किंवा तुम्ही मातीमध्ये पाणी घालून त्याचे गोळे बनवून त्याचे गणपती बनवणं असेल किंवा त्याची फळं बनवणं असेल, हे सगळे उद्योग आपण शाळेमध्ये करतो. कधी कधी आपल्याला ते होमवर्क म्हणून देतात, कधी कधी आपणच हाऊस म्हणून करतो. आणि आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही तर काहीही करू शकता, करून बघायला काय हरकत. मी लहान होते तेव्हा मी पण ना, आमच्या घराच्या बाजूला काळी माती होती, तर त्या काळ्या मातीचं पाणी पडलं ना त्याच्यावर खूप मस्त असं एक छान मृदगंध, त्याचा एकदम असा छान वास असतो फ्रेश. तर ना असं खुद्द तिथे आजूबाजूला पाणी पडलेलं असलं ना की त्याचा छान वास यायचा आणि ते अशी मऊ मऊ माती व्हायची. मग आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आम्हाला शाळेमध्ये ती चित्र होती. मी कधीची गोष्ट सांगते, जेव्हा मी खूप लहान होते, तर ते सीताफळ, आंबा अशी फळं शाळेच्या त्या भिंतीवरती लावलेली असायची. मग मला असं वाटलं की पाणी पण टाकलंय, माती पण अशी मस्त मऊ झाली आणि इतका छान सुगंध आहे त्या मातीचा, तर आपण त्याच्यात ती फळं बनवलं. मग त्याचा असा गोळा बनवला, त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याला लावले आणि सीताफळ बनवलं आणि ते वाळायला ठेवलं. ती काळी माती होती, शेतीची माती होती. मग काय ते फुटलं ना सीताफळ, न पिकताच फुटलं, आपोआप फुटलं. पण हे सगळं जेव्हा आपण करतो, जर तुम्ही आता म्हणालात तसं, की जेव्हा तुम्ही माती नाही, तुम्ही काय घेतलं होतं, पीठ घेतलं होतं. पीठ, त्याच्यामध्ये मीठ, त्याच्यामध्ये साखर. साखर पुरी करतो तेव्हा साखर. पण तुम्ही जे जे तुम्ही पदार्थ घेतले होते, साहित्यातलं रॉ मटेरियल, कच्चं सामान, त्याला जेव्हा तुम्ही पाणी घातलं, तेल घातलं, चांगलं मळलं, तेव्हा काय झालं, त्याचा एक गोळा तयार झाला. त्याला आपण काय म्हणतो, कणिक म्हणतो, कणिक. मग ती कणिक जेव्हा आपण मळतो, त्याला जो आकार देऊ आपण तो आकार लागतो. बरोबर. तुम्ही बघितलं असेल, आई चांगली मळते, त्याला चांगली रगडून काढते त्या परातीवरती, किंवा छोटा गोळा घेतला असेल तर त्याला गोल 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 करते. कशावरती, आपल्या पोळपाटावरती. आणि जेव्हा आपण लाटतो ती पोळी, तेव्हा आपण त्याला जिथे आणि जसा दाब देऊ तसं त्याचा आकार बदलतो. बरोबर. एवढं सगळं केल्यानंतर ती पोळी जेव्हा आपण तव्यावर टाकतो आणि तवा थंड असेल, म्हणजे तुम्ही गॅसच सुरू केला नाही, तर तो गोळा तसाच पसरलेला पोळीच्या तिकडे तुम्हाला तसाच दिसतो. बरोबर. पण त्याची पोळीच बनत नाही, कारण की तुम्ही त्याला खालून उष्णता दिलेली नाहीये. पण जर तुम्ही त्याला गरमी दिली खालून, तर काय होतं, ती पोळी भाजली जाते. जर त्या भाजलेल्या पोळीला तुम्ही आता परत मळण्याचा प्रयत्न केला, तर आधीसारखा गोळा होईल का? नाही. 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 मग का नाही होत? एवढ्या वेळापर्यंत ते माझ्याकडे परातीमध्ये होतं लाटणं आणि पोळपाट घेऊन मी त्याच्याबरोबर खेळत बसले होते, तेव्हा तर त्याचा जो वाटेल तो आकार होत होता. मग पोळीचा जसा आधीसारखा आकार का होत नाही? काय बदलतं सांगा. सीमा त्या पोळीला जो आकार पाहिजे होता तो आकार मिळालेला, म्हणून अपरिवर्तनीय गुणधर्मामुळे तो तिचा आकार भाजल्यामुळे परत घेऊ शकत नाही. बरोबर. म्हणजेच काय, एखादी गोष्ट बनली, पूर्ण बनून झाली आणि त्याला त्याचा फायनल आकार दिला, तर त्याला पुन्हा आधीसारख्या आकारामध्ये आणता येत नाही. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मी मातीचं सीताफळ बनवलं होतं. असंच तुम्ही बघितलं असेल, जे कुंभार असतात, तुम्ही ते बघितलं व्हिडिओमध्ये किंवा गावामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्ही कुठे किंवा अगदी तुमच्या घरात जरी असेल, तर तुम्हाला माहिती असेल की ती जी मातीची भांडी बनवतात की नाही, ती इतकी सुंदर कला आहे. त्याचे हात त्याच्यामध्ये घालून ते पातेलं बनवतात किंवा भांड बनवतात, पाण्याचे जार बनवतात. जे काही बनवलेलं असतं किंवा माठ असतील, कोणतंही असेल मातीचं भांड, ते त्याच्या आकारामध्ये की उचलून ठेवून देतात फक्त बाजूला. जोपर्यंत त्याला तुम्ही भट्टीत भाजत नाही, तोपर्यंत त्याला त्याचा पूर्ण आकार, परमनंट आकार मिळत नाही. म्हणजे मातीच्या भांड्यांना काहीतरी आकार दिलाय, पण तो आकार तुटू शकतो, कच्चा राहू शकतो किंवा
परमनंट नसतो त्याच्यासाठीच तुम्हाला त्याला उष्णता द्यावी नाही दिली की त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी साठवून ठेवू शकता. त्याच्या नाही मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी भरलं तर काय होईल? भट्टीत ठेवू शकतो. परत ती माती होईल. परत माती होईल, त्याला पाणी धरतच येणार नाही, फुटून जाईल ते. त्याचं चिखल म्हणजे होईल. चिखल होईल. शाबाश. म्हणजे त्याला पाणी धरून ठेवायचं असेल त्या मातीला परमनंटली बदलावं लागेल, त्याला वाळवायचं असेल तर भट्टीत ठेवावी. भट्टीत ठेवावं लागेल. म्हणजेच काय, वस्तूंना बदलावं लागतं. काही वस्तू बदलतात, काही वस्तू बदलत नाहीत. ज्या बदलतात ते परमनंट चेंज आणि ज्या बदलत नाहीत ते टेम्पररी चेंजेस असतात. तोच आपला आजचा टॉपिक आहे. बदल कायमस्वरूपी बदल. बरोबर. तात्पुरते बदल, कायमस्वरूपी बदल. आता इथे जे दिसतंय चित्रामध्ये ती एक चूल आहे. त्या चुलीमध्ये आपलं आवडतं चित्र आहे. प्रत्येक आपल्या लेक्चरमध्ये चूल होती, लाकडं होती, हो की नाही, हे सगळं होतच. आता याच्यामध्ये बघा काय आहे, तिथे खाली लाकूड आहे आणि बाजूला माती आहे. त्या मातीची चूल बनवली आहे. काळ्या काळ्या रंगाचा त्याचा एक जळका भाग पण आपल्याला दिसतो. ही जी काही चूल आहे याचा आकार बदलेल का? नाही. नाही नाही. या चुलीवर पाऊस पडला तर याचा आकार बदलेल का? नाही नाही. बरोबर. आता शांतपणे अर्धी उत्तर हो आहेत, अर्धी उत्तर नाही आहेत. त्याचा तुम्ही विचार करा, शोध लावा आणि मला उद्या सांगा. ही चूल आहे, बाजूला म्हणजे त्याच्यामध्ये विटा आहेत आणि त्याच्या बाजूला माती लावलेली आहे आणि ती तिथेच जमिनीवरती पक्की केलेली आहे. आता याच्यावर पाऊस पडला तर ही त्याच्यावरची माती विरघळून म्हणजे वितळून पण नाही, पाण्यामध्ये मिक्स होऊन पावसाच्या पाण्याबरोबर निघून जाईल. ही आपली चूल आहे, ती जाईल तर नाही नाही नाही. हा तुमचा होमवर्क. ते तुम्ही मला विचार करून शोधून काहीतरी चित्र तुम्हाला सापडतील किंवा काहीतरी त्याची माहिती मिळेल. ऐका हे हो आणि नाही इतकं उत्तर द्यायचं नाहीये. हा होमवर्क आहे. तुम्हाला सांगायचंय हो तर हो का, नाही तर नाही का, कारण द्यायचंय तुम्हाला. आता उत्तर काही असलं नसलं काही फरक पडत नाही, कारण हे अर्धवट उत्तर आहे. जे खरं उत्तर ते तुम्ही उद्या देणार आहे. म्हणजेच टीचर मी सांगू? नको ना, उद्या सांग ना. बाकीच्यांना पण जरा विचार करायला वेळ दे ना. आता ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे. टीचर मी सांगू? नको, उद्या सांगा. उद्या, आज जरा विचार करा त्या गोष्टीचा. उद्याचं लेक्चर सुरूच आपण त्या गोष्टीने करणार आहे. ठीक आहे. मुद्दाम जरा वेळ दिला. जर तुमच्यापैकी सगळ्यांचं उत्तर एकच असतं हो किंवा नाही तर मी हा होमवर्कच दिला नसता. पण दोन वेगवेगळी उत्तरं आली म्हणून शोधायचंय. प्रश्न परत सगळ्यांना होमवर्क साठी प्रश्न असा आहे की जी चूल दिसते तुम्हाला पहिल्या चित्रामध्ये, चूल मातीची चूल आहे. जर पाऊस पडला तर ही चूल तुटून जाईल का? पाण्याबरोबर याची माती वाहून जाईल का? हे शोधायचं. आता मला उत्तर हो का नाही हे सांगायचं नाही, आता नाही सांगायचं, उद्या सांग. आता शांत नाही. बसा. आता बोलू नका ते. मॅम सॅटर्डेला सुट्टी होती का? हो नाही सांगू नका. शांत बसा. कारण सांगायचं तुम्हाला उद्या. हो का? सॅटर्डेला सुट्टी होती का? हो. चला आता ऐका. महत्वाचा मुद्दा पुढे सुरू होणार आहे. एक तर आपण बघितलं चुलीचं, ते तुम्ही मला उद्या सांगणार आहे, कारणासकट सांगणार आहे. नुसतं हो नाही तर कोणी सांगेल, ते तर कोणी सांगेल. मला वाटतंय हो किंवा वाटतंय ना, पण का हो का नाही हे महत्वाचं, ते उद्या मला कळेल. माहिती बंद करा. दुसरं, इथे या चुलीमध्ये मी लाकडं टाकली आहेत. ती लाकडं चांगली जळत आहेत, मस्त पेटली आहेत एकदम, चांगला लवकर स्वयंपाक होईल त्याचा. पण जी लाकडं मी आत टाकली आहेत ती बदलतायत की नाही? सगळा स्वयंपाक होईपर्यंत ती लाकडं अशीच पेटलेली राहतील आणि माझा स्वयंपाक झाल्यानंतर काय होईल त्या लाकडांचं? कोळशाची राख. बर, आता माईक बंद सगळ्यांचे. सगळ्यांची उत्तरं मी ऐकली आणि बरोबर आहेत. राख होईल, कोळसा होईल.
बरोबर, किंवा अर्धीच जळलेली लाकडं तिथे असतील, असं सगळं तिथे मला दिसेल. म्हणजे त्यानंतर झालेल्या राखेतनं किंवा जळलेल्या लाकडांच्या तुकड्यांमधनं किंवा त्या कोळशामधनं मला आधीसारखं लाकूड परत मिळेल का? नाही मिळेल. नाही. नाही. हा, जे मी सुरुवातीला टाकलं त्या लाकडामध्ये, या आगीमध्ये काहीतरी असे बदल झाले की आता मला आधीसारखं लाकूड परत मिळणार नाही. हे काय परमनंट चेंजेस आहेत, बरोबर. पण इथे आगीच्या ऐवजी पाणी असतं, त्याच्यामध्ये त्याला बुडवलं असतं आणि काढून घेतलं असतं. काही झालं असतं का माझ्या लाकडांना? फार काही झालं नसतं. नाही. भिजले असते, ओले झाले असते, थोडा वेळ मऊ झाले असते. फुगले असते. ऐका, माईक बंद करा. आणि काय वेगळं उत्तर असेल तर सांगा मला. पाण्यामध्ये थोडा वेळ मी लाकूड ठेवलं असतं आणि बाहेर काढलं असतं तर ते ओलं झालं असतं, एखाद्या वेळेला त्याचा वरचा लेअर मऊ झाला असता, थोडस त्याचं वरचं आवरण निघून गेलं असतं. पण लाकडामध्ये मूलभूत काहीच बदल झाले नसते. त्याचे तुकडे जरी पडले लाकडाचे मऊ झाल्यावरती पाण्याने, तरी पण ते लाकडाचेच तुकडे असतात, त्याचे गुणधर्म बदलत नाही. पण इथे कोळसा कुठे, राख कुठे आणि लाकूड कुठे, खूपच फरक आहे. म्हणजे एक पूर्व असेल तर एक पश्चिम आहे. ऍब्सोल्यूट बदल आहे. असे बदल आपल्या आजूबाजूला अनेक ठिकाणी आपण बघतो. काही बदल परत होतात, रिव्हर्स होतात, काही बदल होत नाहीत. त्याला आपण म्हणतो रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल चेंजेस. आता बघा ना, द रिव्हर्सिबल लूप. त्याच्यामध्ये काय, आपण जे काही अन्न शिजवलं, ठीक आहे, गुळ आहे, गुळ, या गुळाला तुम्ही ह्याच्यात ठेवलंय, कढईत ठेवलं आणि त्याला तापवलं. जेव्हा आपण तिळगुळाचे लाडू करतो तेव्हा, किंवा कधीही तुम्ही गुळ टाकला, अगदी साधी आपण त्या गुळपोळी करतो की नाही, किंवा शिळ्या पोळीचा गोड गोड पोळी करतो बघा, त्याच्यामध्ये गुळ टाकतो आपण आणि त्याला काय करतो, गरम करतो. तो गुळ वितळतो. वितळलेला गुळ थोडा वेळ तसाच ठेवला की परत घट्ट होतो. म्हणजे लिक्विड टू सॉलिड आणि सॉलिड टू लिक्विड हा चेंज कसा झालाय? रिव्हर्सिबल आहे. लूप चक्र तर एकदा सुरू झालं की ते परत पूर्ण फिरतंय. हे लूप आहे, लूप मध्ये, बरोबर. पण इकडे जसं मी तुम्हाला सांगितलं, मातीचं भांड बनवलं, टाकलं, तर त्यातनं मला जे भांड मिळालं त्यातनं मी आधीचा मातीचा आकार किंवा तसा तो शेप, त्या रंगाचं काहीही परत मिळवू शकत नाही. हा वनवे मध्ये गाड्या एकाच दिशेने जातात. समोरून गाडी आली तर काय होतं? ऍक्सिडेंट होतो, फाईन पडतो, या पोलीस काका रागवतो, बरोबर की नाही. म्हणून वनवे मध्ये जायचं म्हणजे एकाच रस्त्याने, तिकडनं परत यायचं नाही. असंच वनवे तुम्ही बघा ना, 1 वर्षाचे होतात, 2 वर्षाचे होतात, 3 वर्षाचे झाले. आता तुम्हाला असं वाटतंय, समजा तुम्ही आता 12-13 वर्षाचे असाल सगळेजण, समजा तुम्हाला असं वाटलं की मी लहान होतो तेव्हा छान होतो, माझे लहानपणीचे फोटो, मी किती क्यूट आहे, किती गोरा आहे, किती गुबू गुबू गालेत, काय करली करली केस आहेत, मला असं परत व्हायचं. होऊ शकता का तुम्ही? नाही. नाही होऊ शकत. ग्रोईंग नाही होऊ शकत. फक्त तुमच्या लहानपणीचे फोटो बघून इमॅजिन करू शकता की अरे मी कसा दिसत होतो तेव्हा, किती क्यूट होतो, आणि आता मी कसा दिसतोय. कारण तुमचं वय वाढणं ही पण एक इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. यू आर ग्रोईंग. आता तरी तुम्ही ठीक आहात, आणखीन मोठं झालं तुम्हाला वाटेल की आता मी होतो तेवढं तरी बरं होतं, कशाला उगाच मोठं झालं. हे होतं. म्हणजेच काय, पाण्याचा बर्फ होणं आणि त्या बर्फाला परत बाहेर काढून त्याचं पाणी करणं, त्याच पाण्याची वाफ होणं आणि वाफेचं परत पाणी होणं, हे सगळे रिव्हर्सिबल चेंजेस आहेत, बरोबर. ही चक्र आहेत, काय अवस्थांतराची चक्र. या अवस्थेतून त्या अवस्थेत, त्या अवस्थेतून हे होऊ शकतं. पण ज्वलन किंवा एखादी केमिकल रिॲक्शन ती परत होत नाही, परत फिरत नाही, बरोबर. जसं बघा, एक केळीचं झाड आहे, त्याच्यावर केळीचा घड आहे, सगळी एवढी छोटी छोटी छोटीशी आधी फुलं येतात त्याला, मग त्याची छोटी छोटी केळी होतात, इतकी छोटी छोटी केळी, मग ती लांब होतात छानपैकी, तो घड चांगला मोठा होतो, त्याच्यात बरोबर आकाराची एकसारखी केळी बनतात आणि ती सगळीच्या सगळी हिरवी असतात. ती पिकायला लागतात तेव्हा हळूहळू हळूहळू पिकतात, बरोबर. आणि मग सगळ्याच्या सगळा घड पिकतो आणि एकदा पिकलेली केळी परत ना कच्ची होऊ शकतात ना त्यांची फुलं होऊ शकतात. म्हणजेच काय, एकदा जे बदल झाले निसर्गामध्ये तर ते परत फिरत नाही, ते इरिव्हर्सिबल बदल असतात, बरोबर. चित्र बघा आणि मी ज्याला विचारेन त्याने मला सांगायचंय की चित्रात बघून काय कळलं.
मी नाव घेणार आहे. गोंधळ करायचा नाही. मला कोण सांगेल बरं? तेजू. तेजू काय नाव आहे? तेजू आणि मग रवी. ठीक आहे, हे दोन नावं मला आता समोर दिसली. बघा चित्रात काय दिसतंय ते मला सांगा. वाचायची गरज नाही, चित्र सगळं सांगतं आपल्याला. मेणबत्ती. मेणबत्ती. वाह, काय उत्तर दिलंय, शाबाश. तेजू एवढंच उत्तर दिलंय जेवढं नाव आहे छोटस. आता बाकी सगळं मला कोण सांगेल? कुठलं सांगितलं होतं मी? चैतन्य. नाही थांबा जरा, मी सांगितलेत नाव, रवी आणि चैतन्य. मी सांगू? रवी नाव आहे का तुमचं? तुमचं नाव रवी आहे का? मी सांगू? अरे तुझं नाव रवी आहे का? मेणबत्ती, वात व मेणबत्तीचे पिघळलेले हा, वाद दिसते. मेणबत्ती पिघळलेले लिक्विड, जळलेली वात, आता विजलेली वात. वात. मी सांगू? ओके, मेणबत्ती सांगा. मी सांगू? अरे माईक बंद करा तुम्ही सगळे. अरे माईक बंद करा. मी सांगू? आता तुम्हाला, अरे गप्प बसा रे, ऐका. तुम्ही मला विचारता मी सांगू, मला काय माहिती तुम्ही कोण आहात? तुमचं नाव मला इथे दिसत नाहीये. मी हे बघते फक्त समोर मेणबत्ती आणि त्याचं चित्र. स्क्रीनवर जे दिसतंय तेच मला दिसतंय. दर्शन सांगा. मॅम, मेणबत्तीची वात परत होऊ शकत नाही कारण ती जळून राख होते, पण मेणबत्तीचं जे पिघळलेलं मेण आहे ते परत मेणबत्ती बनू शकते. अरे शाबाश, कोणी सांगितलंय? मी, दर्शन. ओके दर्शन, मी कळलं मला. बर, आता शाबाश, चांगलं उत्तर सांगितलं. त्याने जे सांगितलं ते आपल्या विषयाला फॉलो करते की नाही. बघा चित्रामध्ये काय दाखवलंय, खूपच सोपं. मी सांगू? परत हा मी कोण आहे मला कसं समजेल? बोल, मी बोल. चंदना. चंदना. मी सांगू का माझं नाव चंदना आहे असं तरी म्हणा. सांगा चंदना. मॅम, ह्याच्यात जी मेणबत्ती आहे त्याची समोर वरच्या त्या ज्वालामुळे त्याची खालची जी मेण आहे ते वितळून त्याचे लिक्विड मेल्टेड वॅक्स झालेला आहे. त्यानंतर त्याचं पॅराफिन वॅक्स म्हणता येईल. ती रिव्हर्सिबल काय रिव्हर्सिबल चेंज आहे आणि ती केमिकल चेंज सुद्धा आहे. बरोबर. खालचं काय मग? खाली जी मेणबत्ती खालची जी वात जळत आहे ती इररिव्हर्सिबल असून त्याच्यातून जी ब्लॅक ऍशेस येत आहेत ती म्हणजे कार्बन सारखं दिसत आहे तीवर. ओके, बरोबर. एकच चेंज आहे याच्यामध्ये, त्याने जे काही सांगितलं ते. हा पहिला जो आहे, मेणबत्ती वितळून त्याचं मेण, वितळलेलं मेण बघणं, हा केमिकल चेंज नाहीये, हा फिजिकल चेंज आहे. पण त्या मेणबत्तीची वात पूर्णपणे जळते बघा, काळ्या काळ्या रंगाची झाली आहे, त्यातनं धूर येतोय, थोडस पेटल्यासारखं आहे, गरम आहे ना अजून. तर याचा अर्थ काय आहे की इथला जो दोरा होता त्याच्यामध्ये बदल होत आहेत. त्या दोऱ्याच्या अणू आणि रेणूंमध्ये त्या उष्णतेमुळे बदल होत आहेत. ते तुटतंय, बनतंय, काहीतरी होतंय त्याचं वेगळंच. तो केमिकल चेंज आहे, बरोबर. आणि हा फिजिकल चेंज. फिजिकल चेंज म्हणजे भौतिक बदल, म्हणजे रासायनिक बदल म्हणजे केमिकल चेंज. म्हणजे एक वस्तू आहे मेणबत्ती, आपण सगळ्यांनी वापरलेली आहे, तर त्या मेणबत्तीमध्ये दोनही प्रकारचे बदल दिसतात. मेण तुम्हाला खाली, तुम्ही जेव्हा समजा एका तुम्ही वाटीमध्ये मेणबत्ती ठेवली आणि लाईट गेल्यावरती वापरली. उन्हाळा हा लाईट जाण्याचा स्पेशल ऋतू आहे, विनाकारण खूप वेळ लाईट जातात उन्हाळ्यामध्ये. तशा सगळ्या मेणबत्त्यांचं मेण जमा करून ठेवा. त्याने बरोबर सांगितलं, पॅराफिन वॅक्स. करेक्ट. मेणबत्तीचा मेल्टिंग पॉइंट खूप कमी आहे, त्याच्यामुळे लवकर ती वितळत जाते आणि वितळलेलं मेण आजूबाजूला जमा होत राहतं. ते सगळं जमा करा वाटीमध्ये आणि त्याला एका आकारात टाका आणि त्यात एक दोरा टाका, तुमची नवी मेणबत्ती परत मिळेल. कारण काय, ते रिव्हर्सिबल आहे. पुन्हा तशीच ती वितळत जाईल आणि पुन्हा तुम्ही दोरे टाका, हे तुम्ही करू शकता. पण एकदा तुमची ही दोरी मधली ती पूर्णपणे जळली की तुम्हाला नवी दोरीच टाकावी लागेल. ती दोरी तुम्हाला परत मिळणार नाही. म्हणजेच काय, दोरी मेणबत्तीतली आपल्याला दाखवते इररिव्हर्सिबल चेंज, कारण ते हीटमुळे, ज्वलनामुळे होतं.
त्या ज्वलनाचा परिणाम मेणावर पण होतो. हीटमुळे ते वितळतं, पण वितळलेलं मेण पुन्हा घट्ट होणं हा काय एक रिव्हर्सिबल चेंज, बरोबर की नाही? चला सांगा. थांबा, मी सांगेन त्यानेच सांगायचं. नावं मी घेणार. शैला आणि मग आहे रुद्र, चैतन्य का चैतन्य. आधी शैला तापकीर जे नाव आहे सांगा. पहिल्या चित्रात एक कैरीचा आंबा झाला आहे आणि दुसऱ्या चित्रात एका ज्यूसचे आईस्क्रीम बनवले आहे. मग आता जे बघितलं ते उत्तर अगदी बरोबर सांगितलंय. चित्रात जे दिसतंय ते सांगितलं. आता पुढचं नाव मी कोणाचं घेतलं होतं? चैतन्य, बरोबर. हो. आणि पुढचं नाव पण आताच सांग. चैतन्य आणि तन्वी, रुद्र, तन्वी. रुद्र. नाही, थांबा. भाग्यश्री च नाव घेऊया. ठीक आहे, काय नाव आहे? भाग्यश्री देवडे. चला, मॅम माझं नाव घेतलं. तिने सांगितलं पहिल्या याच्यात कैरीचा आंबा होतो, दुसऱ्या याच्यामध्ये फ्रूटचं ते कसं आईस्क्रीम असं तसं बनवलं. मॅम, एका चित्रात कैरीचा आंबा होतो, तो इरिव्हर्सिबल आहे. तो परत कैरी होऊ बरोबर. शकत नाही. व आईस्क्रीम मँगो शेकचे आईस्क्रीम होते, परत आईस्क्रीमचा मँगो शेक होऊ शकतो. परफेक्ट, व्हेरी गुड. रिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल आहे. तिसरी व्यक्ती कोण होती? काही ऍड करायचंय का? मॅडम मी सांगू? सांगा, नाव सांगा आधी. मीच रेश्मा. काय नाव आहे? मॅम मी सांगू? थांबा. त्या रेशमाला सांगू द्या काहीतरी. सांग. आंबा आहे, त्या आंब्याचा पिवळा म्हणजे पिकला आंबा, तो पिकलेला रस काढला ग्लासात मग त्याचा आईस्क्रीम बनवलं. मॅम मी सांगू? काय नाव आहे आपलं? थांबा. मॅम मी सांगू? दर्शन. मॅम मी अरे, सांगू? मी मी सांगू? काही कोणी सांगू नका. दर्शन. नाही, मॅम रुद्र सांगू? मी नाही. सांगू दर्शन. वेदांत. दर्शन आणि रुद्र थांबा. मी सांगू अनमोल? वेदांत. एक मिनिट थांबा. वेदांत. एक मिनिट. दर्शन आणि रुद्र तुम्ही 2 मिनिटं थांबा. अनमोल आणि वेदांत सांगा. मॅम पहिलं चित्र. जे नवीन आहे ते सांगा. सांगितलेलं सांगू नका. ऑलरेडी सांगितलेलं परत नका सांगू. हा, पहिल्या चित्रात जो म्हणजे रॉ आंबा आहे तो पिकलेला आहे, तो स्लो रिव्हर्सिबल चेंज आहे. आणि दुसऱ्याच्यात स्लो रिव्हर्सिबल चेंज आहे. आणि जे दुसऱ्याच्यात त्या ग्लास मध्ये मँगो ज्यूस ठेवलेला आहे त्याचं ती मँगो आईस्क्रीम झाला आहे, ती फास्ट रिव्हर्सिबल चेंज आहे. म्हणजे जे फास्ट आणि रिव्हर्सिबल. दुसरा पहिला जो होता तो होता स्लो पण इरिव्हर्सिबल. शाबाश, बरोबर. अनमोल, काही वेगळं सांगायचं तुम्हाला? मॅम बरं, आता थांबा. सगळ्यांनी आंबा आहे. टीचर तुम्ही सगळे ऐकून एकच गोष्ट सांगताय. काही वेगळं असेल तरच माईक ऑन. नॅचरल चेंज. सगळे नॅचरल. बर, काय नाव आहे तुझं? मी म्हणजे कसं मला कळेल? अनमोल. माझं नाव अनमोल आहे. हा, अनमोल सांग. तू मग कशी सांगणार होतास, सांग. हा, या चित्रात एक कैरी दिसत आहे. ते झाडावर लावलेलं झाडावरून त्याचा आंबा होतो, पण ती आईस्क्रीम आहे त्याला घरी बनवले आहे. ओके, चला आता सगळ्यांनी माईक बंद करा आणि मुद्द्याकडे जाऊया. सगळ्यांचे माईक बंद. एकदम शांती. टीचर बोला. चित्र दिसत नाहीये. चित्र दिसत नाही बाळा, तुझं नेटवर्क चेक कर ना. चला, आणि आता सगळ्यांनी आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये या. काय म्हणतात त्याला? माईक बंद करा आणि शांतपणे ऐका. चला, बरोबर सांगितलं तुम्ही. जे काही सांगितलं ते अगदी करेक्ट आहे. की याच्यामध्ये हा मुलगा आहे, हा तुमच्यासारखाच मुलगा आहे. विचार करतो, आई शपथ, मागच्या महिन्यापर्यंत या झाडाला कैरी होती, तसं आता आंबा झालाय. 1 महिना लागतो. 1 काय 1.5 महिना लागतो कधी कधी. पण नॅचरली पिकलेले आंबे हे जास्त मुळात गोड असतात आणि हळूहळू हळूहळू रंग बदलतो. म्हणजे थोडासा पिवळा, मग थोडा पिवळा, मग थोडा पिवळा आणि मग पूर्ण पिवळा. अशी पपई पण, किंवा असं केळी पण, असा पेरू पण, कुठलंही फळ पिकायला
त्याला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ तो घेतो, अगदी लिंबू सुद्धा. म्हणजे एकतर हा बदल रिव्हर्सिबल नाहीये. एकदा फळ पिकलं की पिकलं, त्याला तुम्ही परत कच्चं नाही करू शकत. पण तो स्लो चेंज आहे, स्लो बट इरिव्हर्सिबल. खाली त्या मँगो ज्यूसला तुम्ही कॅन्डी मध्ये बदलू शकता. फ्रीजर मध्ये ठेवा, लगेच बनेल ते, 2-4 तासात बनेल. 1-1.5 महिना वाट बघायची काही गरज नाहीये, ते आपोआप होणार आहे, ते पण फास्ट होणार आहे. आणि तोच तुमची ती काही आईस्क्रीम कॅन्डी आहे त्याला बाहेर ठेवा आणि ते आपोआप परत म्हणजे वितळून जाईल, मेल्ट होईल. कारण का बाहेरच्या गरमीमुळे ती फास्ट वितळणार आहे, म्हणजेच काय, मेल्ट होणार आहे. तर हा फास्ट बदल आहे आणि हा रिव्हर्सिबल पण बदल आहे. म्हणजेच या रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल चेंजेस फास्ट आणि स्लो अशा पद्धतीने पण आपल्याला बघता येतात. आता बघा ना काय चाललंय तिकडे. शिफ्टिंग शेप्स, द ब्लॅकस्मिथ्स आर्ट. ब्लॅकस्मिथ म्हणजे कोण? आपल्याकडे मराठीत त्याला चांगला शब्द आहे लोहार. वेगवेगळे बनवता त्याला लोहार. दाखवायचं. लोहार. लोहार. आता माईक बंद करा. लोखंड गरम करायचं, ते गरम झालं की ते जरा मऊ होतं, त्याला जो आकार द्यायचा आहे तो आकार द्यायचा आणि मग तो आकार परत परमनंट होतो. म्हणजेच काय, लोखंड ऑलरेडी घट्ट होतं, त्याला आपण थोडंसं म्हणजे चांगलंच गरम करून त्याला थोडंसं मऊ केलंय, असा आकार बदलायचा आपल्याला. तुला त्या पूर्ण पातळ करून टाकलं नाहीये भांड्यावर, त्याच्याकरता वेगळ्या वस्तू लागतात, वेगळ्या इंडस्ट्रीज लागतात, बरोबर ना. तर त्याला ते गरम करतात आणि खूप गरम करतात, कारण लोखंडाला गरम करण्याकरता टेम्परेचरच खूप जास्त लागतं. पण त्याचं लिक्विड नाही बनत, त्याला ते ठोकतात आणि मग तुम्ही त्याला रिशेप करू शकता. तर अशा पद्धतीने आपण ह्या आकारांना बदलू शकतो. पण हे पण फिजिकल चेंजेस आहेत. याच्यामध्ये आपण त्याच्या स्ट्रक्चरमध्ये बदल केला नाही, फक्त त्याचा आकार बदलले, बरोबर. त्याचं मूळ बदललं नाहीये. अनचेंजिंग सोल, सोल म्हणजे आत्मा, त्याचा आत्मा आपण बदलला नाही. लोखंडच लोखंड आहे, पट्टीचं रिंग बनवलं, एवढंच केलंय आपण. जेवढं शक्य होतं तेवढं त्याला वळवलं आपण, त्याला गोल बनवलं, त्याचा वापर तसा पाहिजे म्हणून आपण त्याला बदललं. तर त्याला आपण काय केलंय, त्याच्या चेंज मध्ये जे शेपला घेतले, त्याचा शेप बदलला आपण. पण लोखंडाला आपण लोखंडच ठेवलंय, ते काहीच बदललं नाही गरम केल्यामुळे सुद्धा. तर हा रिव्हर्सिबल चेंज आहे. दुसरा हा फिजिकल चेंज आहे, हा केमिकल चेंज नाही. मग फिजिकल चेंज, शिफ्टिंग द मॅट्रिक्स, आईस, वॉटर, पेपर, हे सगळं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. मी तर कोणाच तरी नाव घेणार आहे. आधी सगळ्यांनी हात खाली घ्या. आपण हे सगळं सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस हे बोललो होतो ना मागच्या वेळेला. हे आता मला कोणतरी सांगेल, कोण सांगेल, मी नाव घेणार आहे आणि तोच सांगेल. सगळे परत परत विचारू नका, मी सांगू का, मी सांगू का. ठीक आहे. गणेश कामतकर. मला वाटत नाही तुम्ही आतापर्यंत एकही प्रश्नाचं उत्तर दिलंय एवढ्या लेक्चरमध्ये. दिलंय का? सगळ्यांबरोबर दिलं असेल तर मला माहिती नाही. गणेश कामतकर सांगणार का तुम्ही? नाही. नाही का? त्यांनी उत्तर नाही दिलं अजून. हा, मग आता उत्तर देणारच का बाबा? गणेश कामतकर नावाने कोण जॉईन झालंय? नाही. मग काय करणार, नुसतं ऐकणार बाकीच्यांचं, स्वतः कधी बोलणार नाही? मॅम मी सांगू? सुवर्ण. थांबा, कुंजा सिंग कोण आहे? कुंजा सिंग? मी रुद्र बोलतोय, सांगू का मी? नाही, आम्ही सांगू? अजिबात नाही सांगायचं. रुद्र मॅम, मी नाही सांगू सांगायचं. का? मी ज्यांची नावं घेते त्यांना आधी बोलू द्या. कुंजा सिंग, महादेवी कुराडे, पटापट अनम्यूट करा रे. नुसतं ते लावून ठेवून कुठेतरी इकडे तिकडे फिरत बसू नका, पटपट उत्तर द्या. काय नाव आहे? राजश्री राजीवडे आहेत का? मीटिंग मध्ये दिसत आहे.
कमाल आहे. ज्यांची मी नावं घेते कोणालाच बोलायचं नाहीये. त्याच्यामुळे जे बोलतात तेच बोलतात. बाकी एवढे लोक मीटिंग मध्ये आहेत, सगळ्यांनी उत्तर द्यायला पाहिजे की नाही? मॅम थांबा रे बाळांनो, तुम्ही उत्तर देताच. जे नुसतेच जॉईन करतात त्यांना पण कधीतरी विचारलं पाहिजे की नाही? असं नको व्हायला की आपल्याच बडबडीमुळे त्यांना संधी नाही मिळाली. शुभांगी बोत्रे आहेत का? हा उत्तर देणार का? हा शाबाश. सांगा काय दिसतं चित्रात? सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस? पटकन पहिला आहे ना बर्फ आहे, बर्फाचे ते छोटे छोटे बिंदू एकमेकांना जॉईंट आहे म्हणून ती सॉलिड आहे. आणि इकडं लिक्विड मध्ये ती त्यांना फिरायला थोडीशी जागा आहे म्हणून ती लिक्विड मध्ये येतात. आणि गॅस मध्ये म्हणून ती गॅस मध्ये येतात. शाबाश, व्हेरी गुड. बाकी सगळे झोपी गेलेले, जरा जागे व्हा आणि काय काय चाललंय ते विचार. आम्ही कधी कोणाचंही नाव घेते बरं का. आतापर्यंत थांबले होते याच्याकरता की बाकी उत्तरं सगळ्यांना द्यायची होती, पण हे असं नाही चालणार. सगळ्यांना सगळं कळलं पाहिजे. मीटिंग मध्ये येतोय म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे आपण काय बोलतोय. ओके नाही? बरोबर सांगितलं. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस आपण ऑलरेडी हे खूपदा डिस्कस केलेले आहे. स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये चेंजेस मध्ये पण बघितलेले मॅम ही बदल होतात. बोला. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय असतं? इंटरमॉलिक्युलर फोर्स आपण बघितलं होतं की त्या दिवशी. दोन मॉलिक्युल मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोन मॉलिक्युल एकमेकांना घट्ट चिटकून बसतात, पकडून बसतात, तो फोर्सच आहे. अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा बल, आकर्षण बल. ते ऍटम्स आणि मॉलिक्युल्स एकमेकांना पक्के बसतात धरून, त्याच्यामुळे ते सॉलिड असतात. गुरुत्वाकर्षण नाही. चला जशी आपल्याला लेगो पीस अट्रॅक्शन एवढंच म्हटलं. मॅम ती बोला. मॅम ती तुम्ही टेस्ट पाठवताना ती वाचून सोडवली ना तरी तर 0 पॉइंट दाखवतात. हो, वाचून का सोडायची? म्हणजे सोडवल्यावरती व्ह्यू स्कोर केलं तरी सारखं 0-0च येतं. हो का? मग हे आपण हे तुम्ही आपल्या ऍडमिन मॅम आहेत ना, त्यांना जरा सांगा. कारण काय त्या सगळ्या गोष्टी ते बघतात. आणि तुम्ही त्या दिवशी ते व्हिडिओ केले होते का? मॅम ते बोला. प्रयोग केले ते पण त्यांनी हेच नव्हतं केलं, मेसेज काय? फक्त ऍडमिनलाच मेसेज करण्याचा हे होतं. हो ना, मग हे तुम्ही पर्सनल वर ऍडमिनला मेसेज करू शकता ना. मी तर सांगेन, मी त्या दिवशी पण सांगितलं होतं की त्यांना थोडा वेळ म्हणजे त्यांना सगळ्यांना व्हिडिओ टाकायचे, फोटो टाकायचे, तर तुम्ही अनलॉक करा किंवा सगळ्यांना टाकू द्या. पण मला वाटतं की 2-3 ग्रुप आहेत ना वेगवेगळे, तर आपल्या बॅच बद्दल सांगितलेलं होतं मी. बहुतेक तुम्हाला त्या दिवशी ओपन नाही केलं होतं ना ग्रुप. तुमच्या कोणाचाच फोटो व्हिडिओ मला दिसला नाहीये. आज परत सांगते, ठीक आहे? ओके. त्याच्याबद्दल आपण नंतर सांगूच, आपल्या ऍडमिनना मेसेज करून सांगू. आता हे बघा, डिझॉल्व, इव्हॅपोरेट, ऑब्झर्व. आता याच्याबद्दल मला कोण सांगेल? मी ज्याचं नाव घेईन, मुकिंदा. अजिबात नाही, मी ज्याचं नाव घेईन तोच सांगेल. सोहम पायल. मी अमृत. थांबा थांबा. मॅम सोहम मुकिंदा. पायल आहेत का? मॅम मी विनोद. मॅम मी मॅम मी संगीता. मॅम मी मुकिंदा. मॅम मी शोभा. तीर्थ काळे. मॅम मी महादेवी. एक मिनिट माधुरी, ते कुठे गेले? तीर्थ काळे आहेत का? मॅम मी सांगू का सीमा? मॅम मी आयुष. माधुरीला एकदा सांगू दे. मॅम मी सांगू. मॅम मी सांगू. एक मिनिट मॅम मी सांगू. थांबा, कोणी नका सांगू. तशी तुम्ही बऱ्याच जणांनी मला विचारलं. एक माधुरी आहे, तिला हे एक्सप्लेन करू दे, आणि तिच्या नंतर सीमा. तुम्ही दोघींनी हे एक्सप्लेन करा. माधुरी आणि सीमा. माधुरी कोण आहे? मगाशी विचारलं होतं, तिने सांगा काय दिसतंय. मॅम बोला. माधुरी व महादेवी. मॅम मी सांगू. माधुरी कोणी आहे का? नसेल तर बघ, जाऊ दे. मॅडम मी हे केलेलं आहे, मी सांगू. थांबा रे. सीमा येस मॅम. आहे का? तुम्ही पटकन सांगा. पहिल्या ह्याच्या
एक मॅडम, पातेलं मी हा घेतलंय, प्रयोग केला आहे, मी पातेल्यामध्ये सांगू? पाणी घेऊन त्याच्यात मीठ टाकले आणि ते मिक्स केलं. त्यानंतर त्यांनी एका मोठ्या ताटामध्ये पाणी आणि ते मीठ टाकून मिक्स केलं. ते उन्हामध्ये ठेवलं आणि त्याच्यावर ऊन पडल्यामुळे ते मिठाच्या ह्याच्यात रूपांतर झाले. हा, मग पाणी कुठे गेलं? मॅम, मी सांगू? पाण्याची वाट झाली. मॅम मी सांगू? भाजी बरोबर झालं. माईक बंद करा. कोणी काही सांगणार नाही, आता मी सांगणार. माईक बंद करा. ह्याच्यामध्ये असं काहीच नाहीये की ते तुम्हाला सांगता येणार नाही. मी पहिलीतल्या मुलाला विचारलं तरी पण सगळ्यांना सांगता येईल की हे चित्रात बघून कोणीही सांगू शकेल, इतकं सोपं आहे. पण दुसरे सांगतायत तर आपण शांत बसा, कारण कोणाला येईल इतकं सोपं आहे, जसं मी म्हणलं. पण काय चाललंय तिकडे लक्ष द्या. काही राहून गेलं तरच सांगा. परत सगळे तेच सांगू नका. तिने ऑलरेडी सांगितलंय, समजलं की आपल्याला एक भांड घेतलंय काचेचं बीकर, त्याच्यामध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. परत खाली लिहिलं पण आहे, स्टर अ स्पूनफुल ऑफ सॉल्ट इनटू अ ग्लास ऑफ वॉटर अंटिल इट कम्प्लिटली डिसअपियर्स. त्याला पूर्णपणे विरघळवायचं आपल्याला. आणि माईक बंद करा तुमचे, आता मी बोलते. तुमच्या बोलण्याची वेळ संपली, माईक बंद करा. पाण्यामध्ये मीठ टाकून जेव्हा आपण त्याला विरघळवतो तेव्हा ते पूर्ण क्लिअर सोल्युशन, होमोजेनियस सोल्युशन म्हणतो. हे ट्रान्सपरंट पाणी आपण एका मोठ्या ताटामध्ये, एका बाउलमध्ये, पसरट भांड्यामध्ये टाकतो आणि बाहेर गच्चीत ठेवतो, बागेत ठेवतो आणि त्याच्यावर फक्त सूर्याचा प्रकाश पडतोय एवढं बघतो. नसला प्रकाश तरी गरमी लागते एवढं बघितलं तरी चालतं. थोड्या वेळाने तुम्ही येऊन बघा, त्यातलं पाणी गायब होईल आणि खाली सगळं मीठ जमा झालेलं असतं. डिझॉल्व, इव्हॅपोरेट आणि ऑब्झर्व स्टेप आहेत. बोला मॅम, तुम्ही आता म्हटलं की तुम्ही एक असा उल्लेख केला की होमोजेनियस. या होमोजेनियसचा अर्थ काय होतो? होमोजेनियस म्हणजे पूर्णपणे एकत्र झालेले. तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाका, पाण्यामध्ये साखर टाका, बरोबर. हे सोल्युशन कसं एकत्र, तुम्हाला कळतच नाही साखर कुठे पाणी कुठे, इतकं ते होमोजिनाइज झालेलं असतं. पण त्याच पाण्यामध्ये वाळू टाका, हेटेरोजिनियस मिक्सचर. हेटेरोजिनियस म्हणजे मिक्सचर तर आहे पण वेगळे वेगळे दिसतात. होमोजिनियस म्हणजे पाण्यामध्ये मिक्स इतकं झालंय ते मीठ की आपल्याला मीठ वेगळं दिसत असतं, त्याला होमोजिनियस म्हणतात. ठीक आहे. तर जे अशा विरघळत नाही पद्धतीने ते काय विरघळत नाही ते विरघळत नाही ते हेटेरोजिनियस. ठीक आहे. आता ह्या प्रयोगामध्ये आपल्याला काय दिसतंय, हा फिजिकल चेंज आहे आणि हा रिव्हर्सिबल आहे, बरोबर ना. त्या पाण्यामध्ये, प्लेटमध्ये परत पाणी घाला तुम्ही आणि त्याला विरघळवा, असंच पाणी मिळेल आपल्याला, मिठाचं पाणी, बरोबर. म्हणजेच काय, इट्स जस्ट अ फिजिकल चेंज. मॅम, पिक्चर दिसत नाहीये. काय? पिक्चर दिसत नाहीये. हा, मग परत रिजॉईन करा. डिझोल्युशन म्हणजेच काय, एखादी गोष्ट विरघळणे हा फिजिकल चेंज आहे, त्याच्यामध्ये कुठलाच केमिकल चेंज होत नाही. हा, आता बघा, एक काचेचा ग्लास आहे, बॉटल आहे ऍक्च्युली, ती फुटली, खाली सगळ्या काचा पडल्या, इकडे तिकडे पसरल्या. त्या काचांचे तुकडे आपण एकत्र केले आणि त्याच्यापासून पुन्हा आपण काच बनवली. म्हणजे सॉलिडला वितळवून, मेल्ट करून आपण त्याचं लिक्विड बनवलं आणि त्या लिक्विडला आपण रिशेप करून पुन्हा त्याचं सॉलिड बनवलं. काचेचे तुकडे आणि त्याच्यापासून बनलेली काच, त्याची बॉटल, हे पण सगळे फिजिकल चेंजेस आहेत. त्याच्यामध्ये आपण काहीच बदल केला नाही, रिव्हर्सिबल चेंज आहेत. बॉटल खाली पडली, फुटली, काचा झाल्या, जमा केल्या, भट्टीत टाकल्या, परत त्याला वितळवलं म्हणजे मेल्ट केलं आणि पुन्हा आपल्याला जो आकार हवा त्या आकारात, त्या रंगात त्याला टाकलं, नवी बॉटल बनवली. हा सगळ्याच्या सगळा फिजिकल चेंज. बदल झाला नाही, मिक्सचर येते, बरोबर. 2-4 गोष्टी एकत्र केल्या, रंगबिंग. आता ही निळसर रंगाची बॉटल आहे, मला वाटलं हिरव्या रंगाची पाहिजे तर त्याच्यामध्ये मी त्याचा केमिकल टाकेन जेणेकरून त्याचा रंग बदलेल. म्हणजेच काय, फक्त रंग बदल झालाय, बाकी कुठल्याच प्रॉपर्टीज बदललेल्या नाही. तर हा काय आहे, आपला फिजिकल चेंज आहे, केमिकल चेंज नाही. आता हा मात्र आपल्या सगळ्यांच्या आवडीचा, माहितीतला केमिकल चेंज. दूध आहे, मस्त उकळतं दूध आहे, त्या दुधाला थोडं थंड झालं, जरा कोमट झालं की आपण विरजण लावायला बाजूला ठेवून देतो. ऑलरेडी एका पातेल्यामध्ये किंवा एका वाटीमध्ये दही असतं, त्याच्यामध्ये आपण किंचित कोमट दूध, बरोबर, आणि मिक्स केलं की त्या नवीन दुधाचं पण दही बनतं. त्याला आपण काय म्हणतो, दह्याचं विरजण घालणे किंवा दही लावणे, बरोबर.
म्हणजेच काय केलं आपण, दुधाचं दही बनवलंय, ऑलरेडी दही होतं, त्याच्यामध्ये नवं दूध टाकलं. पण दुधाचं दही झालं म्हणजे काय काय बदललं, पटपट सांगा, कोणी सांगा. मॅम जे दुधामध्ये जे छोटे छोटे जे अणू असतात दुधामध्ये त्यांना कीटक असतात ते म्हणतात. त्या दुधामध्ये जातात. त्याची चव बदलली. हा, एक उत्तर बरोबर, मला दुधाचा अनमोलने आकार दिलंय. बदलला. चव बनवली. आकार बदलला, चव बदलली, शाबाश. हे 2 उत्तर दुधाचा आकार बदलला. चव पण आकार बदलली. बदलला म्हणजे त्याचा दूध चव घट्ट बदलली, टेक्स्चर आकार झालं. बदलला. अजून काय बदललं? मॅम वास बदलला. वास. द्रावात थोडं काहीच रूपांतर त्याचे झालं. घट्ट वास बदलला, बरोबर. द्रावाचं घट्ट घट्ट. दही घट्ट टेक्स्चर असतं. बदललं, मॅम स्मेल बदलली. बरोबर, शाबाश. आता म्यूट करा. म्हणजेच काय, दुधाचं दही बनताना इथे जे आपल्याला सूक्ष्मजीव दिसतात ना, आता माईक बंद करायला, लॅक्टोबॅसिलस म्हणजेच हे जे दिसतात ना, असे लंबुळके असे काटेरी काटे, हे जे काही सूक्ष्मजीव असतात ते काय करतात, आता माईक बंद करायचा. एकटे सांगितली सूचना सगळ्यांसाठी समान आहे. माईक बंद म्हणजे माईक बंद. किती कर्कश आवाज तुमच्या मागे, घरात, इकडे तिकडे कुठे कुठे येत आहे. आपल्यामुळे इतरांना डिस्टर्ब होते, आपण मागेच बोललो होतो, तसं करायचं नाहीये. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि आपला माईक आता पटकन बंद करा. चला, आणि आता मध्ये बोलू नका, कारण आता मी तुम्हाला त्याच्यातलं दुसरं पण एक काहीतरी गोष्ट सांगणार. बघा, तर सूक्ष्मजीव आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतात. तुमच्या आणि म्हणजे नाकात डोळ्यात पण आहेत. आता आपल्या सगळ्यांच्या हातावरती पण अनेक प्रकारचे, अनेक आकारांचे सूक्ष्मजीव आता पण फिरतायत. कोणाचा माईक ऑन आहे रे? आपल्या वर्गामध्ये खरंच इतके बेशिस्त विद्यार्थी आहेत ना, एकदा दिलेली सूचना त्यांना खरंच कळतच नाही. काय करत असतात काय माहिती, फोन बाजूला ठेवून कुठेतरी फिरत असतात का काय करत असतात, देव जाणे. आपल्यामुळे बाकी सगळ्यांना डिस्टर्ब होत आहे हे माहिती असून सुद्धा परत परत तसंच वागतात. हे बघा, हे सुवर्णा गरड्या, तर मी नावं घेणार आहे तुमची, कारण 10 वेळेला एक गोष्ट बोलायला मला वेळ नाहीये तुमच्या मागे हेच परत परत सांगायला. आपण अभ्यास करण्याकरता भेटतो इथे, थोडी शिस्त आपण बाळगलीच पाहिजे ना. बघा, आपल्या आजूबाजूला सगळे हे सूक्ष्मजीव आहेत आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत. पण प्रत्येक सूक्ष्मजीवाचं अन्न वेगळं आहे, त्याला जगण्याकरता लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. तर हे जे लॅक्टोबॅसिलस आहेत ना, हे दुधामध्ये जास्त आनंदाने राहतात. त्यांच्यासाठी पण अन्न आहे दूध, आपल्यासाठी जसं कसं अन्न आहे, तर ते त्याला आपोआप त्यांच्यामध्ये असलेल्या केमिकल्समुळे बदलतात. दूध पातळ असतं पण दही घट्ट होतं, कारण की हे त्याच्यामध्ये असे केमिकल्स टाकतात आणि दुधामधले सगळे प्रोटीन्स जमा करतात, बरोबर. त्याचबरोबर दुधाचा एक गोडसर वास असतो, पण याचा आंबट, ह्याला फर्मेंटेशन म्हणतात, बरोबर. पूर्ण दूध बदलून टाकतात, ते त्याचं केमिकलच बदलून टाकतात, त्याचं नेचरच बदलून टाकतात. दूध आपण पिऊ शकतो, दही लस्सी करून पिऊ शकतो, पाणी बिणी घालून त्याला चांगलं पातळ करावं लागतं, म्हणजे टेक्स्चर बदलतो, वास बदलतो आणि चव बदलते, सगळंच बदलतं, कारण हे सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये हे बदल घडवून आणतात. त्या बनलेल्या दह्याचं परत दूध बनत नाही. हा केमिकल चेंज आहे आणि हा परमनंट चेंज आहे. बोला, इरिव्हर्सिबल. बघा, आता हे लाकूड आहे, हे लाकडाचं स्ट्रक्चर आहे सेल्युलोजचं, आणि इथे ऑक्सिजनचे रेणू आहेत, मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन. आता ज्वलन दिसतंय तुम्हाला, ज्वलनामध्ये काय होतं, दोन कोण आहे हे बेशिस्त विद्यार्थी? तीर्थ. ऑनलाईन बॅच मध्ये माईक ऑन करून गप्पा मारतात घरात. तीर्थ काय? सांगा त्याला माईक बंद करायला. तर या लाकडाला जेव्हा आपण जाळतो तेव्हा काय होतं, ज्वलन म्हणजे बर्निंग. ह्याच्यामध्ये हे सगळे मॉलिक्यूल तुटले, बघा तुटले, उष्णतेमुळे तुटून गेले, त्याचं स्ट्रक्चरच तुटलं. आणि मग काय झालं, CO2 आपल्याला जे वाफा दिसतात की नाही, धूर दिसतो, वाफा दिसतात, त्याच्यामध्ये काही काही कार्बनचे पार्टिकल अडकलेले असतात, काळा धूर जातो बघा, त्याला आपण बऱ्याचदा बघतो. आणि खाली इथे जे काही बनलं लाकडाची, ही आहे ऍश, म्हणजे राख. म्हणजेच काय, लाकडापासून राख बनणं हा इरिव्हर्सिबल चेंज आहे. जळूनच गेलंय, त्याचं स्ट्रक्चरच बदलत, तुटूनच गेलंय. तुटलं तर परत कसं बनेल, त्याच्यासारखं नाही बनेल. परत इकडे तिकडे गेलेल्या गोष्टी एकमेकांना जोडून वेगळं काहीतरी बनेल, पण या जो काही खाली पडलेला ढेर आहे राखेचा, त्याच्यापासून आधीसारखं लाकूड बनणार नाही. त्यातले जे काही इंट्रामॉलिक्युलर बॉन्ड ते तुटले आणि नवस काहीतरी बनलं. ठीक आहे. आता
आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी आहेत, तुम्ही बघितल्या असतील. साधं सोपं तुम्हाला मी उदाहरण सांगते. आपल्या घरामध्ये इथे चुला सांगितलंय, तुम्हाला त्याच्याहून पण सोपं मी सांगते. हातामध्ये काय घ्यायचं, पावडर असते ना, निरमा किंवा सर्फ एक्सेल, ती पावडर घ्यायची हातामध्ये, पाणी घालायचं आणि हाताला चांगली लावून घ्यायची ती पावडर निरमा बिरमाची. आणि मग आईला किंवा ताईला सांगायचं हळद टाक. हळदीचा रंग पिवळा असतो, तर आपल्या हातावर घ्यायचं, किंचित पाणी घालायचं आणि असं मस्तपैकी लाल लाल रंगाचे हात करून बघायचं. असं का होतं? हळद हा एक नॅचरल केमिकल चेंज नाही येतो, तो फक्त रंग बदल आहे आणि त्यालाच सांगू का? सांगा. हळद हे ना नॅचरल असतं, तर हे ना जो निरमा किंवा डिटर्जंट आहे ना, तो मानव निर्मित म्हणजे नॅचरल नाहीये तो, त्यामुळं असं होत असतं. असं काही नाहीये. तू लिंबू हातामध्ये घे आणि त्याच्यामध्ये हळद टाक, किंवा दुसरं काहीतरी टूथपेस्ट हातामध्ये घे, किंवा आपण जे नॅचरल बनवलेली अशी कुठली दुसरी गोष्ट हातामध्ये घे आणि त्याच्यामध्ये हळद टाकून बघ, त्याचा रंग बदलेल का? काहीच गोष्टींमध्ये रंग बदलतो हळदीचा. त्या सगळ्याच्या सगळ्या बेसिक गोष्टी असतात. आमलारी, फक्त आमलारीमध्ये हळदीचा रंग लाल होतो. तुम्ही लिंबाबरोबर जरी हा प्रयोग केला तरी काही होणार नाही त्याला, कारण लिंबू पण नॅचरल आहे, ऍसिडिक आहे, पण हळदीचा रंग फक्त बेसिक कंडिशन मध्ये लाल होतो. अनेकदा तुमच्या शर्टावरती बघा ना हळदीचा डाग पडलेला असतो, पण आई जेव्हा त्याला कपड्याला त्या धुते आणि साबण लावते तर तो लाल रंगाचा डाग होतो. तो असतो पिवळा हळदीचा, भाजी पडलेला, पण जेव्हा धुतो आपण तेव्हा तो लाल होतो. का होतो? कारण ते बेसिक कंडिशन, साबण, निरमा पावडर, चुना, हे सगळे बेसिस आहेत. त्याच्यामध्ये रंग बदलतो. रंग बदलणं हा फिजिकल चेंज आहे, केमिकल चेंज नाही. बोला. पाण्यामध्ये हळद टाकल्यावर पिवळा कलर होतो आणि त्यामध्ये निरमा टाकला तर लाल कलर होतो, लाल रंग होतो. आणि त्यामध्ये लिंबू पिळलं तर परत पिवळा कलर पिवळा होतो. रंग होतो. बरोबर आहे, कारण तुम्ही बेसिकला परत ऍसिडिक करताय. आता हे बघा, 10 किलो तुमचं लाकूड, त्याला जाळल्यावरती 1 किलोची फक्त पावडर ऍश. मॅम 1 किलो कुठे गेलं? मॅम ज्वलनामध्ये गेलं. बोला. लिंबू मध्ये कोणत्या प्रकारचं ऍसिड असतं, ऍसिड, सिट्रिक ऍसिड. ठीक आहे. आता ह्याचा अर्थ तुम्हाला कळलं का? एक लाकडाचा ओंडका 10 किलो जर तुम्ही जाळलात तर तुम्हाला 1 किलोचीच फक्त राख मिळते. 9 किलो त्याच्यामध्ये इतर गोष्टी ज्या असतात त्या जळून खाक होतात आणि गायब होतात निसर्गामध्ये. पण हे 9 किलो वाया गेलं नाही, गायब झालं नाही, ते हवेमध्ये पसरलं. दुसऱ्या केमिकल्स म्हणजे दुसऱ्या मॉलिक्युल्सच्या रूपामध्ये ते हवेमध्ये विरून जातं, पण संपत नाही. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण? लॉ ऑफ कॉन्स्टंट मास प्रपोर्शन, त्याचं सेम असतं. ठीक आहे. आता हे फिजिकल आणि केमिकल चेंजेस. बर्फ वितळणं फिजिकल आहे, काच फुटून त्याची बाटली बनवणं परत फिजिकल आहे, पण दही बनणं केमिकल चेंज आहे आणि लाकूड जळणं हा पण केमिकल चेंज आहे. फिजिकल चेंज मध्ये नवे पदार्थ बनतात का? नाही बनत. पण केमिकल चेंज मध्ये नवे पदार्थ बनतात का? बनतात, पूर्णपणे वेगळेच बनतात. आईस मेल्ट होणं रिव्हर्सिबल आहे का? आहे. काचेची बाटली तुटून त्याच्यापासून परत बाटली बनवणं रिव्हर्सिबल आहे का? आहे. हा रिव्हर्सिबल चेंजेस जर तुम्ही त्याला भट्टीत टाकून परत तापवलं तर. तुम्हाला बर्फाला हे करण्याकरता फक्त फ्रीजरमध्ये ठेवायचे, काचेकरता तुम्हाला भट्टीत टाकायचे. थोडीशी मोठी प्रोसिजर आहे. मग कोणते कोणते बॉन्ड याच्यामध्ये बदलतात? सगळे इंटरमॉलिक्युलर बॉन्डच बदलतात. ठीक आहे. आता हे तुम्हाला बघायचं. तुमच्या आजूबाजूला असलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत की फिजिकल चेंजेस कोणते आणि केमिकल चेंजेस कोणते. फिजिकल चेंजेस मध्ये कोणत्या गोष्टी काय बदल, केमिकल चेंजेस मध्ये कोणत्या गोष्टींना काय बदल. चेंजेस म्हणजे नैसर्गिक. आणखी तुम्हाला नाही, फिजिकल चेंजेस नैसर्गिक बिसर्गिक असं काही नाहीये. फिजिकल म्हणजे भौतिक बदल, ते कोणतेही असू शकतात. इडलीचं पीठ आपण जे बनवतो ते इडलीचं पीठ बनणं फिजिकल आहे का केमिकल आहे? विचार करून मला उद्या सांगायचं. चला, आज आपण थांबू इकडे आणि उद्या भेटू नव्या विषयाबरोबर. ठीक आहे. बाय मॅम. सॅटर्डेला सुट्टी होती ना?
मम्मी माझं लॅपटॉप आणि आयपॅड दे. पाहिजे मला. माझं लॅपटॉप आणि आयपॅड दे मला पाहिजे तासासाठी. या मीटिंग मध्ये ईश्वरी टाकळकर आहे का? ह्या मीटिंग मध्ये कोणी आहे का? हो. कोण? ईश्वरी. आयुष. आयुष. ना? ईश्वरी टाकळकर आहे का? हा. तू आहेस ना? हो. आराम कर. आयुष. ओंकार. ओंकार सार्थक. काय नाव आहे रे सार्थक तुझ्या ह्याच्यावर? आरती का?